नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. ज्याला उपासना करायची असते, देवाचं नाव घ्यायचं असतं, तो फक्त कारणं शोधत आणि एकमेकाला सल्ला विचारण्यातच आपल्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ वाया घालवतो. हल्ली मोबाईलमुळे तर देवाचं नामस्मरण फार लांब राहिलेलं आहे. काही त्याचे मजकूर वाचतात, काही फॉरवर्ड करतात. साखळी पद्धतीने देवाची भक्ती आपल्या सोयीप्रमाणे उपासना करतात, परंतु त्यातून फलप्राप्ती विशेष प्रकारे होत नाही. खरोखरच जर देवाचं नाव घेऊन आपण संपूर्ण दिवसभर दिनचर्या केली तर वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होतात, हे देखील बऱ्याच जणांना माहीत नाही. वेळ मिळेल तेव्हा देवाचं नाव घ्यायलाच पाहिजे, परंतु आपण मोबाईलमध्ये एवढे गुंतलेलो आहोत की देवाचं नावसुद्धा घेतलं जात नाही. सकाळी आणि संध्याकाळी आणि क्वचित देवासमोर जर आपण उभं राहिलो तर एक क्षणभर देवाचं नाव घेतलं जातं. ग्रंथवाचन म्हणजे बोटं फिरवणं, तो कार्यक्रम बऱ्याच वेळेला होतो. माळ जरी हातात घेतली तरी डोक्यात विचार आले तर फक्त मणी पुढं सरकले जातात. देवाचं नाव मनापासून घेतलं जात नाही. परंतु एका ठिकाणी जे वाचण्यात आलं ते मला आवडलं. म्हणून ज्याने त्याने आपल्या सोयीप्रमाणे ते कर्म करताना जर देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला निश्चितच त्यात फायदा जाणवेल. तो असा, जर आपण सकाळी उठल्या उठल्या देवाच्या फोटोसमोर उभं राहून क्षणभर जरी नाव घेतलं तर तो आपल्या दिवसाला चांगल्या प्रकारे सुरुवात करण्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर स्नान करताना जर आपण देवाचं नाव घेतलं तर ते स्नान न राहता तीर्थस्थान होईल, तीर्थस्नान. त्याच्यानंतर भोजन करताना जर महिलांनी देवाचं नाव घेतलं तर ते जेवण किंवा तो पदार्थ न राहता तो प्रसाद तयार होतो. म्हणजे जेवणाचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. जसं घी शक्कर रवा सब दर्द का दवा. जेव्हा महिला घरामध्ये शिरा करतात तेव्हा तो शिरा असतो, परंतु सत्यनारायणाला हा आपण शिरा दाखवणार ह्या भावनेने केला तर तो सत्यनारायणचा प्रसाद होतो. त्या पदार्थाचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. जर तुम्ही कुठेही चालत जात असताल तर देवाचं नाव घेत तुम्ही चालला तर कळत न कळत ती तीर्थयात्रा घडते. देवाच्या दारात गेला, देवाच्या दारात आसपास फिरताना जर देवाचं सतत नाव घेतलं तर ती तीर्थयात्रा होती. त्याच्यानंतर घरात देवासमोर बसून जेव्हा तुम्ही सकाळी 5-10 मिनटं आणि संध्याकाळी 5-10 मिनटं सहकुटुंब सहपरिवार मोठ्याने देवाचं नामस्मरण करताल तेव्हा तुमचं ते देवघर न राहता किंवा तुमचं ते घर न राहता त्याला मंदिराचं महत्त्व प्राप्त होईल. ते मंदिर असल्यासारखा भास होईल. त्याच्यानंतर कोणत्याही भगिनी स्वयंपाक करताना जर नामस्मरण करायला लागल्या तर तो प्रसाद आहे, तो प्रसाद राहीलच राहील, परंतु तो जो आनंदाने करता तेव्हा त्याच्यात एक वेगळ्या प्रकारची शक्ती निर्माण होते. आणि जेव्हा ते सहकुटुंब सहपरिवार त्या भोजनाचा आस्वाद घेतील तेव्हा त्यांना अन्नाचा आनंद होईल, अन्न केल्याचा आनंद होईल. त्याला अन्नानंद म्हणतात. त्यानंतर झोपताना जेव्हा आपण देवाचं नाव घेऊ तेव्हा किंवा कोणत्या क्षणी झोप लागेल हे सांगता येणार नाही, परंतु आपण ध्यान निद्रेमध्ये जाताल आणि केव्हा तुम्हाला ध्यान लागेल, डोळे बंद करता करता ध्यान पण होईल आणि ज्यांना झोप येणार नाही त्यांना झोप चांगली लागेल. आणि आपण जे 8 तास कर्म करतो, आपला व्यवसाय किंवा कुठं आपण सर्व्हिसला असाल, कुठं नोकरीला असताल किंवा तुम्हाला जे परमेश्वराने तुमच्या कुटुंबासाठी काम नेमून दिलेलं आहे, ते काम करताना जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर ती खरी भक्ती होऊ शकते. कारण भक्ती करताना माणूस तन मन लावून काम करत असतो, तन मन लावून भक्ती करत असतो आणि कळत न कळत या दोन्ही क्रिया एका वेळी घडतात आणि आपण जे काम स्वीकारलेलं आहे ते प्रामाणिकपणे करतो आणि ज्याच्यासाठी काम करता त्यालाही त्या सेवेचा लाभ होतो आणि तुम्हालाही आपण पगार घेतो आणि त्या पगाराप्रत्यर्थ आपण मनापासून काम प्रामाणिकपणे करतो, आपलं कर्म चांगलं करतो, याचाही तुम्हाला भास होतो. या अशी विविध गोष्टी आहेत.
त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फक्त नामस्मरण तुमच्याबरोबर येऊ शकतं आणि नामस्मरण करताना आपल्या हातून वाईट कर्म घडत नाही आणि वाईट कर्म घडलं नाही तर पाप होत नाही. म्हणून पापापासून जर बचाव व्हावा असं वाटत असेल, कळत तुमच्याकडून चांगलं कर्म घडावं असं वाटत असेल, तर प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कर्म करताना, प्रत्येक काम करताना आपण देवाचं नाव घ्या आणि देवाच्या नावाने आपण जे कार्य करू ते समोरच्याला आणि देवाला आणि कर्माला निश्चित आवडेल. थोडा प्रयत्न करून पाहायला काही हरकत नाही. आपण प्रयत्न करावे अशी मी आपणास विनंती करतो. नमस्कार.